नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मुंबई जाऊन मराठ्यांना धतुरा मिळालाय, काहीच मिळालं नाही. मी खरं सांगतो, जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे आंदोलन करणारा माणूस, त्यांच्यासारखा चांगला आंदोलक आतापर्यंत झालेला नाही. मराठ्यांच्या इतिहास प्रचंड लोकांचा आहे त्यांच्यावर प्रचंड विश्वास, तेवढा काय. पण मला असं वाटतंय की आमची 2-3 वेळेस फसवणूक झाली. जरांगे पाटलांना आधी कोणीतरी सांगितलं की सरसकट कुणबी घेता येते, सरसकट कुणबी घेता येत नाही, ते मर्यादा लक्षात आल्या. त्यांनी तो बाजू बदलली. पुन्हा आला काय मुद्दा आला, सगळे सोयऱ्याचा विषय आला. त्याचा खोकळा 5-7 महिने वाजला. वाशीपर्यंत गेलो, वाशीतनं माघारी आलो. सगळे सोयरे अजून काय झाले का? पुन्हा नवीन मुद्दा आला हैदराबाद घ्यायचा. मी म्हणतो बाबा ठीक आहे, हैदराबाद घ्यायचा. त्याला आम्ही मी असा माणूस आहे, प्रत्येक भूमिकेला त्यांनी सपोर्ट केलं. माझी व्यक्तिगत भूमिका आज 5 वर्षापासून 7 वर्षापासून काय आहे की मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे. समजा पूर्वी तर माझ्या हातात त्यांनी जाहीर दिला नसताना त्यांना माहित होतं की आरक्षणातलं कळणाऱ्यापैकी कोण आहेत, योगेश केदार आहे. तिथे स्टेजवर अनेक तिस्मारखान होते, पण त्यांनी देत असताना कागद कोणाच्या हातात दिला, मनोजदादांनी, योगेश केदार. त्यांना माहित होते की हा प्रामाणिकपणे सांगल, जे काय असेल ते जे सत्य ते सांगल, म्हणून त्यांनी मला जबाबदारी दिली होती. हा फक्त त्यांना एवढा एक आठवण आली होती, राग आला असेल किंवा त्या गोष्टीचा. ज्यावेळेस ते वाशीतनं माघारी फिरत होते ना, त्याही वेळेस आझाद मैदानात तुम्ही सांगितलं होतं, आणि मला वाटतं तुमच्याच चॅनलवरनं ते मुलाखत पण पहिली मुलाखत त्यावेळेस आपणच महाराष्ट्र की मी सांगत होतो की अरे हे मराठ्यांची फसवणूक चालली आहे, की फसवायला लागले सरकार, आपल्याला काही मिळालं नाही. ड्राफ्ट नोटिफिकेशन हातात दिलं आहे, आणि ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण घेऊन चालू आहे, गुलाल उधळायला लागलोय, दंड थापटायला लागलोय, खोटा उपटेला म्हणायला लागलो. खोटा उपटेला नाही, आपला खोटा बसलेला आहे. ही भाषा त्यावेळेस काही लोकांना वाईट वाटली की नाही, अरे योगेश केदार असं कसं बोलतील. जरांगे पाटील बोलले, पाटील बोलले, आणि मग योगेश केदार हा कोण आहे एवढा? हा ठीक आहे, योगेश केदारनं वनवासयात्रा काढली असेल, ओबीसी आरक्षण कसं बसतं हे सांगितलं असेल, सगळं झालं असेल. पण योगेश केदार एवढा मोठा झाला का पाटलांना बोलण्यात? पण जरांगे पाटलांना मात्र कळलं होतं योगेश केदारने बोलले म्हणजे घोटाळा झालेला आहे, म्हणून 5-6 दिवसाच्या जरांगे पाटलाला परत एकदा उपोषणाला बसावं लागलं. आणि हळूहळू समाजाला लक्षात आलं की अरे तो जो योगेश केदार त्यावेळेस बोलला होता तो पाटलांच्या द्वेषातनं बोललेला नव्हता, पाटलांना खरं सांगण्यासाठी बोलत होता, म्हणून पाटलांना जो उपोषणाला बसायला पडली. हा परत एकदा आपण आता मराठ्याने लढावा करू. तर तसं झालं. बरं, आम्ही सुद्धा काही वेगळं काही बोलत राहिलो नाही. पाटील उपोषणाला बसले, मी लगेच त्या दिवशीपासून पाटलांच्या बाजूनच बोलायला चालू केलो. आजही बोलतो, आम्ही काय आमचं स्वतःच मांडत बसतो नाही. बरं, आता ह्या आंदोलनाची सुरुवातच्या वेळेस सुद्धा ह्या मुंबई जनतेवर जबाबदारी पाटलांनी सोपवली होती. त्या लोकांनी परमिशनची प्रक्रियाच पूर्ण केली नव्हती. मला तिथल्या पोलिसांनी फोन करून सांगितलं, हा दादा असं झालं ना, हे परमिशन नाही, जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं आहे, येतो म्हणायला गेले. तिथं आमचे पण कोणी आहेत ना, आम्ही पण तिथं 100 दिवस आझाद मैदानावर बसून राहिलेला माणूस होतो. मग मी तिथे गेल्यानंतर कळालं, आणि योगायोगानं हायकोर्टानं पण परमिशन नाकारली. दुसऱ्या दिवशी परमिशन करून घेण्यामध्ये योगेश केदार तिथं होता. मी पोस्ट लिहिल्या, ज्यांनी ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांच्या विरोधात बोललो, तुम्ही हाराकिरी करू नका. जरांगे पाटलांचा शब्द आहे मराठा समाजाच्या वतीनं, आम्ही आझाद मैदानाला येणार, यायचं असेल तर कायद्याची प्रक्रिया पूर्ण असायला पाहिजे, परमिशन असेल पाहिजे, त्यासाठी लागणाऱ्या विविध प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे. ही हाराकिरी अजिबात नाही सांगितली जाईल. उलट पाटलांना अनुकूल व्हावं, हे व्हावं म्हणून आम्ही त्या माझेच मित्र होते सगळे, त्यांना आम्ही खडे बोलसून आले, परमिशन घ्यायला उभा राहिलो. आम्ही घेतलं परमिशन, स्टेजमध्ये घेतलं, आणि जो माणूस जरांगे पाटलांच्या विरोधात बोलल त्या प्रत्येकाला उत्तर द्यायचं काम योगेश केदार करत होता ना. विरोधक आमचे ओबीसीतले काही हाकेसारखे, त्या वाघमारेसारखे म्हणाले जरांगे बिंडो काय, बिनक्कल आहे काय, असं बोलायचं. पण जरांगे पाटील किती हुशार आहे हे सांगणारा माणूस पण योगेश केदार होता ना. समजा आता सरकारी येणार आणि आपल्याला उपोषण सोडायचं, हे जर काही गोष्ट अंदाज बऱ्यापैकी आला तर मी म्हणलं ठीक आहे, मी तिथे निवांत होतो आणि चालू द्या तुमचं झालंय. मग ते मी भाषण सुद्धा ऐकत होतो, म्हणजे काय चाललंय, विखे पाटील साहेब काय म्हणाले, जरांगे पाटील साहेब काय म्हणाले, सगळं काय ऐकलो आपण. आणि बरं, मी फोटो दिसावं ह्याही रेंजला नव्हतो. आजही लोकांना वाटतं की अरे तो ज्यांनी जरांगे पाटील ज्याला बोलले तो माणूस म्हणजे योगेश केदार आहे का, असा आता प्रश्न यायला लागलाय. मी कॅमेरात आहे का कुठं, मी खाली होतो निवांत, काय चाललंय आपल्या समाजासाठी काय व्हायला, काय ठरायला. पण योगायोगानं जरांगे पाटलांनी माझ्या हातातच तो दिला. म्हणजे तुम्ही तपासून मला सांगा. आता ज्यावेळेस जरांगे पाटील आपल्या हातात देतील एखादी गोष्ट, त्यावेळेस मात्र मला माझी भूमिका, मी सरकारीपणा हे सोडून द्यावं लागलं ना. मला 4-5-6 कोटी मराठा समाजाचे विश्वास जरांगे पाटलावर, आणि जरांगे पाटलांनी ठेवला माझ्यावर. मी आणि अजून एक अभ्यासक्रम साताराचे. मग आता म्हणलं आपण काय जे काय आहे ते सत्य सांगू, आपण काय हा सरकारनं दिले चांगला योग्य पाटील घ्या असं म्हणणं माझी जबाबदारी नव्हती. त्यात जे काही खरं आहे, काही खोटं आहे, त्यात उणिवा काय आहेत हे सांगणं माझी जबाबदारी. आम्ही गेलो, आणि ते बरं तो काही GR पण नव्हता. मंत्रिमंडळ उपसमितीत का कोण कोण उपस्थित होता आणि त्यांच्यात काय चर्चा झाली तो होता, आणि तिथे बसून विखे पाटलांनी सह्या केल्यात. आता एवढं कळणार तर मी मूर्ख नाही ना. मी दिल्ली 10-12 वर्ष काढलेत. मग संभाजी महाराजांचा मी सचिव होतो. सरकारी प्रक्रिया काय असते, GR काय असते, GR वर सह्या करायचा अधिकार मंत्र्याला ऐकणं हे माहित असताना माणसानं मंत्री कुठल्या GR वर सही करत नसतो उभा राहून. पण तरी मला त्यातला विषय वाचला आणि आम्हाला त्यातला घोटाळा कळाला, काय ते बोंब आहे. पण मी तरी शांत होतो. दिल्यानंतर मग आम्ही तो विषयातला मसुदा वाचला, प्रस्तावित काय आहे ते. म्हणालो की इथं कुणबी मराठा, कुणबी मराठा ज्याच्या ह्या नोंदी आहेत त्यांनाच आरक्षण मिळणार आहे. बरं, माझ्या डोक्यात लगेच कॅल्क्युलेशन आलं, कारण ह्या विषयाचा डेप्थ थोडी माहिती आहे ना. मी गणित पाटलाला सांगायला लागलो की असे शेकडो हजारो गाव आहेत आपल्या मराठवाड्यात, त्या गावात नोंदच नाही, यांना भेटणारच नाही. बरं, आज तुम्हाला आकडेवारी सांगतो, 8,500 गाव आहेत. 8,500 गावं मराठवाड्यात आहेत. त्यापैकी शिंदे समितीच्या माध्यमातून केवळ 1,500 लोकांना नोंदी मिळालेल्या आहेत. 1,500 नाही, 1,500 गावातल्या लोकांना नोंदी मिळाल्या. उरले किती? 7,000 गावं.
आता 7,000 गावात एकही नोंद नसेल तर त्या गावच्या लोकांना आरक्षण कसं मिळणार आहे? या समितीचा काय खोळखोळा करून बसला? शिंदे समितीने 2-2.5 कोटी डॉक्युमेंट तपासले, त्यातले फक्त सापडलेत किती? 47,000 नोंदी. त्या 47,000 नोंदीतनं दाखले किती घेतले? 2,37,000. आणि सगळ्यात हाईट म्हणजे काय सांगू, 2,37,000 दाखले घेतलेल्यांपैकी म्हणजे प्रमाणपत्र घेतलेल्यांपैकी केवळ 5,000 लोकांची व्हॅलिडिटी झालेली आहे. आता व्हॅलिडिटी होण्यासाठी तुम्हाला वंशावळ सिद्ध करायला लागणार ना, जो एक्झिस्टिंग ऍक्ट आहे, कायदा आहे. बरं, ह्या GR मध्ये जो कागदात नंतर आला आम्ही बघितला. बरं मला सांगा, विखे पाटील तिथेच बसलेत. माझी पाटलांना विनंती आहे, तुम्ही काय बोलत काय होता पाटलांना? पाटलांना म्हणतो की थांबा पाटील, आताच गडबड करायला नको, घोटाळा यात घोटाळा दिसतोय. GR मध्ये काय बांबा हे तर बघू. GR आपल्या हातात येऊ द्या, मसुदा काय आपण वाचू आणि तो मसुद्यामध्ये आपण समजा काही वाव असेल सुधारणेला तो देऊ. आणि आपले काही जे प्रामाणिक काही लोक आहेत तिथं, त्या लोकांसोबत आपण डिस्कशन करू वेगळं. ह्या लगेच सरकारच्या पुढे करायला नको, काय बोंबा आहे. आणि तुमची तुम्ही डील करा, सांगा तुम्ही असं. अच्छा, हे काय घोटाळा आहे? पाटील काय बोलले तुम्हाला? नाही, पाटील नाही आपलं हाय आता हे घेऊन जायचं. थांबा, सरकारने एवढं मोठं काम केलंय, काय साधी गोष्ट नाही, मोठे काम केले असं पाटील म्हणत होते. आम्ही म्हणलं नाही हो, तुमच्या पाया पडतो पाटील म्हणलं. मी रडलो. बरं तिथं म्हणलं नाही मला ऐकायचं म्हणलं. मी काय केलं, मधनं वाट काढत दुसरीकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, अरे तू GR अपलोड. बरं ते मंत्री तिथंच आहेत, लगेच GR अपलोड पण होता. म्हणजे आम्हाला सुधारणा करण्यासाठी काय भावना होता. पण तरी म्हणलं आम्ही ठीक आहे, काय प्रयत्न होते का? मग काही वकील आम्ही बसलो, सिनियर वकील हायकोर्टातले, त्यांचं म्हणालं, त्यांना सांगितलं असं माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की 7,000 जे काही गावं असणार आहेत मराठवाड्यातले, त्यांना कसं मिळणार आहे? ते म्हणजे मिळू शकत नाही. मराठा आणि कुणबी. बरं आमचं साधं म्हणणं होतं की मराठवाड्यातले सगळे मराठी हे कुणबीच आहेत पूर्वाश्रमीचे, त्यांना आरक्षण मिळेल का? मग वकील म्हणले यांचं ज्युरिस्डिक्शनच नाही ह्या GRच्या माध्यमातून, जे कुणबी असतील त्यांनाच मिळणार आहे. बरं हे सांगायचं धाडस कोण? मग मी काय म्हणलं, माता जरांगे पाटील माझं काय ऐकणार नाही. मला लक्षात आलं चिडचिड करायला, त्यांना हे आता स्वीकारायचं असेल किंवा काय असेल. दुसऱ्या एका वकिलांना धाडस केलं. मी अनेक वकिलांना म्हणलो की तुम्ही जाओ, सांगा पाटलाला, माझं ऐकणार नाही, माझी शपथ सांगतो, आई शपथ, लय मराठीचे पोरं लढायला लागले, तो इथं उपास मार झाली तरी चिंता करायला तयार नाही, रस्त्यावर हे करत. मी तुम्ही म्हणजे मोठे लोक वकील म्हणले, नाही आमचं 40 वर्षाचं रेप्युटेशन आहे, हा बाबा काहीतरी जाऊन तिथं वर बोलला स्टेजवर, आम्ही काय खरं सांगणार नाही, आम्ही जाणार नाही, ते काय करायचं करा. एक वकिलांना धाडस करायचा प्रयत्न केला, त्यांना वाट काढत गेलो. स्टेजवर गेल्यानंतर त्यांना वागता येत नव्हतं, गर्दी होती ना. अक्षरशः वकील साहेबाची मी बुटाचे लेस काढले, त्याची बुटं काढली, त्यांना विनंती केली, मी तुमच्या आयुष्यभर ऋणी राहणार आहे. माझ्या कमी मराठवाड्यात जर होत असेल, समजा साताऱ्याच्या गादीला करण्यात आले, सातारा संस्थांचं होईना, कोल्हापूरच्या बिचारांना त्यांना आता यातनं काहीच फायदा नाही. टीव्ही लोक आम्हाला मदत करायला होते, सांगलीच्या लोकांना काही सध्या काहीच मिळणार नाही, त्यांना आश्वासनच आहे पुढचं. त्या लोकांनी कराडावर सगळ्या महाराष्ट्रातून मदत पोचवली ह्या लढणाऱ्या लोकांना, त्यांना काय नाही. बरं मराठवाड्यासाठी जे काय चाललंय सध्या, त्यांना तरी मिळाला पाहिजे. सांगा हो, हा सुधारणा करू. 2 तास 3 तास तर जाऊ द्या ना, सरकार गुडघ्यावर आले. पण ते वकील गेले, त्यांनी काय ऐकून घ्यायचं. स्टेजवर मी उभा राहिलो, शिवेंद्रराजांना म्हटलं, राजे महाराज काय भानगड काय, तुम्ही करणार आहे का इथून गेल्यानंतर? योगेश बघा म्हणले, जे काही करायचं आताच करा, तुम्हाला स्वीकारायचं असं स्वीकारा, नाहीतर नाही आता स्वीकारा. हे राजे बोलले. शिवेंद्रराजे आमच्यावर काय तुम्ही आरोप ठेवू नका, तुम्ही बोलायला तुम्ही बरोबर दिशा आहे, तुमची चुकीच नाही. शिवेंद्र महाराज म्हणले, तुमचं म्हणणं करेक्ट आहे, मी म्हणणार नाही की 100% खरं आहे किंवा खोटा आहे, काहीच नाही. तुम्हाला आंदोलकांना हे स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं आताच ठरवा. परत जाऊन काय आम्हाला हे करा ते करा म्हणलं तर काय तसं काय होणार नाही. अजून काय काय करायला काय पाहिजे. बरं त्या वकिलांना तिथे मी स्टेजवर गेलो, पाटील म्हणतो तो योगेश येऊ नका, चल बाहेर चल बाहेर चल. अहो मी काय तुम्हाला आता काय, बरं मी माणूस सरकारचा, मी म्हणजे तुमच्यासाठी मी सरकारचं सगळं बाकीचे मी कुठले पद ह्याचा विचार न करता, भुजबळ जर त्यांच्या जातीसाठी लढत असेल तर मी माझ्या जातीसाठी का लढू नये. भुजबळ जर संविधानिक पदावर राहून मराठा जातीचा द्वेष करत असेल तर मी माझ्या जातीची बाजू का घेऊ नये. माझे दिल्लीतले एक मित्र होते, प्रशांत कदम, आपले पत्रकारच आहे, ते पूर्वी रिपाजामध्ये होते. त्यांना हे सगळं गोंधळ चालल्यावर त्यांनी मला एक्झॅक्ट फोन केला ना, अरे योगेश केदारच आपला तिथं आहे. मला त्यांचा फोन आला, योगेश काय भानगड काय त्यांचं आलेला, मी आधी 1-2दा कट केला. फोन आला, बघा सरकारचा, अरे ऑन दी स्पॉट तिथेच आहे. मी तरी प्रशांतजीचा फोन आधी एकदा आल्यावर कट केला. मी म्हणलं प्रशांतजी थांबा, इथं जरा गडबड दिसायला, गोंधळ दिसायलाय, मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसायला सरकार, थांबा मला पाटलाला सांगायचं. त्याचा दुसऱ्यांदा फोन आला, मी कट केला. दुसऱ्यांदा फोन आला, मला फोन आला. अरे बाबा म्हणलं कशाला कोणाचा फोन येईल मला. बरं मी फोनवर ऐकणार कोणाचा माणूस आहे का. बरं मला जर समजा एखाद्या वेळेस समजा मला फोन बी आला असता, कोणाचा आला असता, देवेंद्र फडणवीस साहेबांचा, काय म्हणाला असता, हे सर्व व्हायला चांगलं ओके म्हणून सांग, असं झालं असतं ना. मी तिथं काय गोंधळ घालायला लागलोय, ओके नाही, मग आमच्या मराठ्यांची दिशाभूल व्हायला फसवणूक आहे. मला तिथे एवढे मिनिटात, बरं आता लोकांना कळायला लागले की योगेश केदारलाच ते बोलणं चालू होतं. मी लपलो, हिडन माणूस होतो, मला पुढे चेहरा दाखवायचा नव्हता. आता कळायला लागलं लोकांना, ते कुणाला कळणार बाहेर कॅमेऱ्यात बघून, योगेश राव चालू द्या अजून, असं माझं होतं का नाही ना. कोण सांगणार एवढं ऑन दी स्पॉट. मी बी हात बोललो का. बरं ज्यावेळेस पाटलांनी जबाबदारी माझ्याकडे दिली, तो कागद हातात दिला, बरं ज्यांच्या दोघांच्या हातात दिला आमच्या दोघांचं एकमत होतं. पण जे सरकारी बाबू होते तिथं काळे कोट घालून, काही वकील होते बी काही नव्हते, बरोबर आहे स्वीकारा हे भानगड काय. आम्ही आमच्यावर द्वेष शब्द ठेवू शकत नव्हतो ना. आज सगळ्या महाराष्ट्राला कळालं योगेश केदार तिथे एकटा नडत होता, योगेश केदार म्हणत होता काहीतरी घोटाळा. नाही मला असं वाटतंय पाटलांना मला ह्या सगळ्या गोष्टीचा माझ्यावर ठप्पा फोडायला मला गेम माझी होणार होती. मी तुम्हाला फ्रँकली सांगतो,
वाशीत ह्यानं आपला कार्यक्रम लावला का नाही जाताना, आता ह्याच्या हातात कागद देऊ, जर काय चूक झाली उद्या मी दवाखान्यात जाऊन मुलाखतीत म्हणणार अरे मी अभ्यासाकडे दिलं, जे शाना होता ना तो लोणावळ्यात बोललेला, वाशीत बोललेला, आझाद मैदान बोलत होता, हा की आपल्याला काहीच मिळालं नाही, त्याच्याच हातात देऊ आणि उद्या त्याच्यावर त्या योगेश केदारनंच हे मला दिशाभूल केली. तो सरकारला विकलेला माणूस होता, तो सरकारला मॅनेज माणूस होता, आज असा आरोप झाला असता. मला आज त्याची इंटेन्सिटी लक्षात आली. मी समाजाच्या निष्ठेमुळे तर बोललो, जे चुकाय ते चुकाय सांगितलं, पण आज मला अंदाज यायला लागला अरे आपला बळीचा बकरा झाला असता 100%. आणि पाटलांनी कुणाला माफ केलं नाही आतापर्यंत. जो जरांगे पाटलांना वाटला की ह्या माणसामुळे माझ्या काहीतरी बोंब होणार आहे, जरांगे पाटलांनी त्याचा कार्यक्रमच लावलाय, त्याच्या जाऊन घरावर गोला म्हणजे काळं फासायला लावलंय त्या माणसाला, त्याची बदनामी केली आहे, तो सरकारला मॅनेज झालाय म्हणलाय, असं काहीतरी त्यांनी बोललेलं आहे. अनेक अभ्यासक बाद झालेत, ज्यांची 40-40 वर्ष तपस्या होती, अशी सगळी गप्प मानत बसले. काय जरांगे पाटील आरोप करते थेट, उत्तर कोणाला द्या. पण आता गुची अशी झाली पाटलाची, हा सरकारला मॅनेज असं म्हणता येईल ना. बरोबर, लोकांचे म्हणता येईल ना की हा सरकार, अरे तो सरकारचा भाग होता आणि हे सरकारच्या विरोधात बोलायला लागले. बरं मग विरोधातले बरं विरोधी पक्षाला मॅनेज व्हायचं, मी शरद पवार दररोज बोलायला लागलो, बोलतो पवारांनीच फसवून मराठ्यांची केली, ती कशाला माझ्या मागे लागतील. उद्धव ठाकरेंना कधी जिंदगीत किंमत दिली नाही आपण. उद्धव ठाकरे 2021च्या टायमाला हाराकिरी केली म्हणून ते देवेंद्र फडणवीसांचा कायदा केला म्हणणारा माणूस आहे ना. म्हणजे त्यांचे योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे, त्या लोकांना काय दाखवायचं आहे की मराठ्यांना मिळाले काहीतरी असं दाखवायचं. म्हणजे मराठ्याला काय वाटेल अरे तू ओबीसीचा विरोध करायला म्हणजे आपल्याला मिळाले. त्यांचं बरोबर गेम चालू आहे, मराठ्याला काफील ठेवायला. मराठ्याला वाटलं पाहिजे हा भुजबळ विरोध करायला का नाही, हा मिळाले. पाटील बोलले, पाटील बोलते सब कोक बोलते, झालं. अरे तोंडी भाषेला आणि त्या ऍक्च्युअल कागदाला काही महत्व आहे का नाही आहे क्या. म्हणजे आता बरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला त्या स्टेजवर उभा राहून शपथ घेऊन सांगितलं होतं. त्यांनी पण सावध भूमिका घेतली होती. काय घेतली होती, मी मराठा आरक्षण देणार, शिवाजी महाराज शपथ घेऊन. त्यांनी काय म्हणलं होतं, मी सगळे सोयरे लागू करतो असं म्हणलं होतं शिंदे साहेब. तुम्ही बारकावी लक्षात ठेवा, राजकारणी काय एवढा अडाणी नसतो स्टेजवरून शब्द झाला. आमच्या अडाणी लोकांनी परत शिंदे साहेबाला शिवाय द्यायला चालू, शपथ घेतली, शिवाजी महाराज शपथ घेतली, पूर्ण केली का नाही. अरे अडाणो, त्यांनी म्हणले त्या सगळे सोयऱ्याच्या बाबतीत ज्या काही सूचना अधिसूचना आहे, ही अधिसूचना आहे, त्याच्यावर ज्या हरकत येतील त्याच्यानंतर आपण ते लवकरात लवकर कसं करता येईल बघू. पण मी मराठा आरक्षण देणार, शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगतो. देणार, कुठलं देणार, एसीबीसी ते दिलं त्यांनी. आमचं त्याला मान्यताच नाही ना, ते एसीबीसी आता 50% वरचं आरक्षण दिले, ते आम्हाला नको आहे. ते आमची फसवणूक सांगणार मी नाही ना शिंदे साहेब. समाजाला त्याचं काही घेणं नाही. काही लोक म्हणतात शिंदे साहेबांनी शपथ घेऊन, बरं समजा तुमच्या मनाने शिंदे साहेबांनी शपथ घेऊन तिथं फसवला. आता हिने जे तोंडी आश्वासन दिलेले आहेत की किती पूर्ण होणार आहेत कोण सांगणार आहे. तोंडीला काही महत्व आहे का. बरं आज देवेंद्र फडणवीस साहेब ओरडून सांगायला की आम्ही कोणाला दिलेलं नाही, ओबीसीनो चिंता करू नका, तुम्ही काळजी करू नका. आणि मी पण तेच सांगायला की आपल्याला मराठ्याला काही मिळालेलं नाही. जे एक्झिस्टिंग कायदे आहेत, ज्या 7,000 गावांना नोंदी नाही त्यांना काहीच मिळणार नाही. मग एवढं असं काही माझं लॉजिक त्याला बघा लक्षात आलं पाहिजे. आमचा सर्वसामान्य अशिक्षित मराठा समाज, त्या बिचारा भोळ्या बाबड्या समाजाला काही माहित नाही. आणि किती लोकांना माहित असतं, तहसील बघितलं नसते लोकांनी. हे सरकारी बाबू काय कागदपत्र गेम करतात हे त्यांना असंच नाही ना, माहित नव्हतं. पण आम्ही सांगायला लागलो तोंडानं हे बोंब झालेली आहे. ह्या जी आर मध्ये आता जो दिला ना जी आर, हा जी आर मध्ये कितीही सुधारणा करा काही फरक पडणार नाही. मुंबईत जाऊन मराठ्यांना धतुरा मिळालाय, काहीच मिळालं नाही. मी खरं सांगतो, जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे आंदोलन करणारा माणूस आहे. त्यांच्यासारखा चांगला आंदोलक आतापर्यंत झालेला नाही मराठ्यांच्या इतिहासात. प्रचंड लोकांचा आहे त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे, तेवढा काय नाही. पण मला असं वाटतंय की आमची 2-3 वेळेस फसवणूक झालेली आहे. जरांगे पाटलांना आधी कोणीतरी सांगितलं की सरसकट कुणबी घेता येते, सरसकट कुणबी घेता येत नाही, ते मर्यादा लक्षात आल्या. त्यांनी तो बाजू बदलली. पुन्हा आला काय मुद्दा आला, सगळे सोयऱ्याचा विषय आला. त्याचा खोकळा 5-7 महिने वाजला, वाशीपर्यंत गेलो, वाशीतनं मागे आलो, सगळे सोयरे. अजून काय झाले का. पुन्हा नवीन मुद्दा आला हैदराबाद गॅझेटियरचा. मग आम्ही म्हणतो बाबा ठीक आहे हैदराबाद गॅझेटियर, त्याला आम्ही बरं मी असा माणूस आहे प्रत्येक भूमिकेला त्यांचा सपोर्ट केलोय. माझी व्यक्तिगत भूमिका आज 5 वर्षापासून 7 वर्षापासून काय आहे की मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे. ओबीसी एससीबीसी सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड आहे. हा मग आम्हाला तुम्ही दुसरं काही देऊ नका, मराठा हा शब्द ओबीसीच्या आधी झाला. मग आम्हाला दुसऱ्या कशाची गरज नाही. मग तुम्ही सातारा गॅजेटवाला आहे का, हैदराबादवाला आहे का, कोण काय म्हणते त्याला, कोल्हापूर आहे का, धाराशिव आहे, काही गरज नाही. मराठा शब्द घाला. बरं हे जे गॅजेटियर्स असतात, ह्या गॅजेटियर हे दुय्यम दर्जाचे पुरावे आहेत. हे काय आहेत, पुरावे आहेत, आपल्याला एव्हिडन्सेस आहेत. ते पुरावे घेऊन हा समाज मागासलाही ठरवणारा कोण असते, आयोग असते. आयोगानं रेकमेंड करायला पाहिजे. मग तशी पद्धत केलेली ना गायकवाड कमिशनने. अनेक ह्या गायकवाड हैदराबादचा आधार घेतलेला आहे. ह्याच्यात नोंद आहे की मराठी कुणबीच आहे, कुणबी हे मराठी घेतले म्हणजे मराठा सोशल अँड एज्युकेशन बॅकवर्ड आहे. त्याला अनेक आधार दिलेला, आकडेवारी दिलेला आहे. ते सरकारनं स्वीकारलंय. मराठा समाज सोशल अँड एज्युकेशन बॅकवर्ड आहे, कोण स्वीकारलंय, सरकारनं. आरक्षणासाठी पात्र असण्याच्या अटी आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. तरी तुम्ही देवेंद्रजींनी 2017ला वरचं आरक्षण दिलं, आमच्या हातात गाजर ठेवला. त्यांचं सरकार गेल्या ते आरक्षण उडलं. मी त्याही वेळेस म्हणत होतो की देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं हे पॅकेज आहे, ही एकाच राज्यासाठी लागू होणार आहे, देशभर लागू होत नाही. हे गाजर आहे. सरकार गेलं उडालं. आज एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा पुन्हा एकदा मराठा समाजाला सगळ्यात मोठं काम केलं, सोशल अँड एज्युकेशन बॅकवर्ड ठरवले, सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवले.
सगळ्या इंद्रासन जजमेंटनुसार, मागासवर्ग आयोगाच्या सगळ्या ह्याच्यानुसार, आणि तरी तिने आम्हाला पुन्हा वेगळं काहीतरी दिले. हे यांचं सरकार ज्यावेळी जाईल, कोर्टात सगळे जातील, हे उडून टाकतील ना. आज सदावर्ती त्यांचा माणूस आहे, भाजपचा सरकारमधला माणूस आहे. सदावर्ती मला आपण केस टाकून ठेवली, ज्या दिवशी सरकार बदलल त्या दिवशी सदावर्ती ऍक्टिव्ह होणार पुन्हा. काय त्याला माहिती आहे ना, हे जे दिलेलं आहे हे सरकारच्या अधिकार क्षेत्रात नाही. 50% वरचं जे आरक्षण दिलेलं हे सरकारच्या अधिकार क्षेत्रात नाही. 50% आत कुठल्या जातीला घालायचं काढायचं हे अधिकार मात्र सरकारचे. सरकारनं मराठ्यांच्या बाबतीत तसं केलं का नाही. माझी ही भूमिका असताना जरांगे पाटलांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्याला फुल सपोर्ट म्हणून आपण मागं उभं राहिलो. जर कुणी हाकेंसारखे, भुजबळ साहेबांसारखे जर कुणी माणसं बोलत असतील तर मी त्यांचा प्रतिवाद करून मराठा समाजाची संविधानिक बाजू सांगायचो. म्हणजे मला व्यक्तिगत काही माझं निर्वाहाला गेलो का नाही. आमच्या समाजासाठी जरांगे पाटलासारखा नेता आवश्यक आहे, जो त्याच्यासोबत समाज एक आहे. दुसऱ्या चाबऱ्या अभ्यासकांचं काय आपल्याला माहित नाही. मला काही एसीच नाही. तुम्ही आताही बघितलं, मी एका 1 रूम बेडरूमच्या ह्याच्यात रूममध्ये राहणारा माणूस आहे. अजून म्हणजे राजकारणात गेलो असतो तरी काय आपण काय लाभासाठी काय कुठल्या गोष्टी करणारा माणूस नाही. बायकोचे पगार वगैरे आपण त्यात तुमदार आहे. बरं, मी एसीत बसणार नाही. मी तुमच्यासोबत चिखलात राहत होतो. मी माझ्या गावाकडनं आलेल्या, गावखेड्यात आलेल्या सगळ्या लोकांसोबत चिखलात तिथे बसलेला माणूस होतो. बरं, विखे पाटील साहेबांना मी जागेत सांगतो तोंडावर की हे फसवा लागलेत. पाटील साहेब, विखे पाटील साहेब, तुम्ही फसवायला समाजाला. जरांगे दादा, हे फसवा लागले, सरकार आपल्याला मान्य नाही, सांगा तुम्ही पाय पडले होते. बरं, यांच्याही पाय पडत होतो. आमचे नेते कोण बोलायचं जबाबदारी कोणाला? जरांगे पाटील. आपला रोल नाही ना. मला तुम्ही विचाराल, मी सांगणार ना की हे बोंबाबोंब व्हायला लागले. आज विखे पाटील साहेब म्हणायला लागले की नाही, ज्याच्यात काही सुधारणा करायची असतील तर त्या येऊन करा, सांगा. आमच्या भोळ्या भाबड्या समाजाला वाटते की ह्याच्यात जर आपण काही सुधारणा सांगितल्या तर मराठ्यांचा फायदा होईल. अरे बाबा, काहीही फायदा होणार नाही. का होणार नाही त्याचं कारण आहे, आम्हाला काय वाटतंय की मराठा हाच ओबीसी आहे, मराठा हाच कुणबी, तिथला कुणबी होता तोच आजचा मराठा आहे. मग हे मराठा आणि कुणबी एकच आहेत असं सांगायचा अधिकार ह्या जेआरला आहे का? ह्या मंत्रिमंडळ उपसमितीला आहे का? अजिबात नाही ना. तो सांगण्याचा अधिकार हा आयोगाचा असतो. हो, बरं, शिंदे समितीचे भेटायला आले होते रविवारी, शनिवारी काहीतरी आले होते जरांगे पाटलाला. त्यांनाही जरांगे पाटलांनी प्रश्न केला की मराठ्यांना आम्ही सगळे काय ते तुम्ही सांगा. त्यांनी स्पष्ट सांगितलं, माझी समिती जरी असली तरी तो सांगण्याचा अधिकार माझा नाही. समिती सांगू शकत नाही कुणबी आणि मराठी एकच आहेत. तुमच्या कुणबी नोंदी आहेत की नाही हे शोधून द्यायचं काम आम्ही करायला लागलोय. तेवढंच काम करणार आहे. पण ते करायचं कोणाचं काम आहे? आयोगाचं काम आहे ना. जर समितीचं काम नसेल, मग ह्या खोळखोळा वाजवणाऱ्या आमच्या विखे पाटलाचं कुठं काय? तुम्ही किती जरी जबाबदारी सांगितला, तुम्ही 7,000 गावाच्या लोकांना काही देऊ शकत नाही विखे पाटील. हो, हा, मी आज चर्चेला, ते म्हणतात की चर्चेला यावं, विखे पाटलांनी निमंत्रण द्यावं, आम्ही चर्चेला तयार आहे. तुम्ही लिहून द्यायला तयार आहे का? तो मराठवाड्यातला मराठा म्हणजेच कुणबी आहे, कुणबी म्हणजेच मराठा आहे. त्याला 1 ओळीची 2 ओळीचं जी आर काढा, तयार आहे का तुम्ही? विखे पाटलांना तुमच्या माध्यमात प्रश्न आहे माझा. तुम्ही तयार असता मी येतो ना. ते तुमच्या अधिकार क्षेत्रात येते का हे सांगा तुम्ही आम्हाला. माझं काय नाही. मनोज दादा जर पुन्हा एकदा उपोषणाला बसले, सरकारनं फसवलं आता यायला झाल्यावर, माझा पाठिंबा मनोज दादांसोबत आहे. आम्ही काय म्हणणार, जी कायद्याची बाजू मांडायचा आम्हाला कायदा कळायला लागला. आमचं म्हणणं काय, मराठ्याची वारंवार फसवणूक व्हायली. तुम्हाला एक खरं सांगू का, इतिहासात पहिल्यांदा सरकार गुडघ्यावर आलता. हायकोर्टानं जो निर्णय दिला का नाही, तो आम्हाला विरोधात नव्हता. त्याची खरी अडचण सरकारला झाली. हायकोर्ट मला ह्याला काढायची जबाबदारी कोणावर आली? सरकारवर आली. ते काढू शकत होती का? अहो, हात लावायची हिंमत नव्हती. एखादा पोलीस जवळ गेला का आमचे पोरं त्या पोलिसाला घेऊन नाचायचे. सैनिक होता का ना आमचा, सैनिक लय खतरनाक होता. हा, मुंबईतला मराठ्याने असं का नाही भयानक अवस्था केली ती. त्यांनी फक्त आम्ही पोलिस आणलो, हे आणलो, त्याला दाखवत होते. मी ऍडिशनल सीपीना वगैरे बोललो, विचारलो काय तुमच्या मनात काय, तुम्हाला लाठीचार्ज करायचा? नाही असं कसं होते. बरं, ते आल्यानंतर आमच्यासारखे बाईट काय होतं माहिती आहे का? आधुनिक जनरल डायर कोण आहे? मी काय बाईट दिलं माहिती आहे का? मला काय वाटायचं, जरांगे पाटलांना सेफ करायचं आपल्याला, आंदोलन आपल्याला हे एकदम तटवायचं. अजून काही काळ आपल्याला राहावं लागणार आहे. सरकार तर आपल्याला एवढं सदस्य देणार नाही. आणि न्यायालयाच्या हातात काय नाही राहिले. निकाल दिलाय त्यांनी जावा म्हणून, काय नाही. मी बाईट काय दिलं माहिती आहे का? जालियनवाला, आधुनिक जालियनवाला बाग हत्याकांड सरकार करणार आहे का? देश स्वतंत्राच्या आधी जालियनवाला बागामध्ये असंच निहत्ते लोक शस्त्र न घेता आपल्या हक्काने अधिकाराची बैठक करत होते, चर्चा करत होते, आंदोलन करीत होते. त्यावेळेस जनरल डायरनी गोळ्या घातल्या. मग आधुनिक जनरल डायर कोण होणार आम्हाला बघायचं आहे. हे माझी एनआयवरची मुलाखत आहे. अनेक टीव्ही चॅनल, हिंदी चॅनल केले. कोण जनरल डायर होते आम्हाला बघायचं आहे. जर मनोज दादांवर कोणी गोळी झाडायचा प्रयत्न केला तर पहिली गोळी योगेश केदार छातीतून जाईल. आम्हाला बघायचं. अहो, कोणाची माय हळलेली नव्हती तिथं बोलायची. मराठ्यांना चेष्टा होतं. मराठ्यांनी असं मुंबई पॅक केलं, ते सरकार गुडघ्यावर आलं. तर आजची एक रात्र आम्ही जर तिथं काढलो असतो का नाही, उद्यापासून सरकार मला सांग काय पाहिजे तुम्हाला, ते द्यायला तयार आहे. आम्ही आज शस्त्र लगेच टेबलावरचे आम्ही हारलो. पोझिशन लक्षात यायला ना. बरं, मी त्या सरपंचाला म्हणत होतो, सरपंच साहेब, पांढरा तारखांना सांगा मला योगेश केदार सारखं म्हणत होता. माझं म्हणणं पाटील सरपंच साहेब, पाठाला आपण बोलू, आपली पोझिशन स्ट्रॉंग झाली. घाबरवतील ही लोक, न्यायालयाचं हे आहे, दंगल होईल, हे होईल, ते होईल. वाशीत पण असं भीती घातली होती. आपली पोझिशन एकदम स्ट्रॉंग आहे. कोणीच हाय मायकाला हात लावू शकत नाही, पण स्ट्रॉंग आहे. बरं, हिने हात लावला तर महाराष्ट्रातले सगळे रस्ते बंद होणार होते शांततेच्या मार्गानेच. मुंबईला याची वाहनं बंद करायची तयारी केली. आणि बरं, मी होतो ना लोकांच्या चर्चेत, कुठं कुठं काय व्हायला, काय करणार आहे. सरकारला द्यायचंच आहे, सरकार खिंडीत अडकले. बरं, सरकारनं संविधानिक आम्हाला रक्षण, आमचा संविधानिक अधिकार ना. कुणी शस्त्र घेतलं का आपल्या हातात? नाही. कुणी दंगा मसाद करायला का? नाही.
बरं आम्ही आमच्या गाड्या बिड्या कडेला लावून ठेवलेल्या आहेत. न्यायालयाचा निकाल आलेला आम्ही काय करतो रात्रभर फिरून आता माझा घसा बसला अजून बसलेला. कोणी या रस्त्याने गेलं कोणी काय रस्त्याने जर समजा रस्त्यावर कोणी गाडी होती मराठीच्या पोरांनी काढून ठेवली होती बाजू लावली होती. आम्ही शांततेच्या मार्गाने होतो. अहो पोलिसांना नुसते एखादी गच्ची जरी दिली असते ना 1000 कॅमेरे होते मीडियाचे तुमच्यासारखे लोकांचे आणि आमच्या पोराचे हजारो लाखो मोबाईल चालूच होते. जगाला कळालं असतं की देवेंद्र फडणवीसांनी किती मोठी पातक केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं हे सरकार कोण म्हणलं असतं लक्षात ठेवा. आम्ही एवढ्या स्ट्रॉंग पोझिशनला मराठी गेलतो ना त्याचा अंदाज मी समजून सांगत होतो. ते तारक म्हणले नाही पाटील कोणाचं ऐकते का योगी दादा मग सांगा तुम्ही गेला काय ऐकत नसते कोणाचं. आर म्हणलं ते तर सांगू पोझिशन हे झोपलेत निवांत बाहेर काय चाललंय आपण फिरून आलोय. सरकारमध्ये लोकांचं काय चाललंय किती झुकायला लागलेत कसं वाकायला लागलेत सरकार अधिकारी पोलीस किती आपण सांगू तर आमचं तुम्हाला सांगू असा मागा घेणं कुठे झालं ना तेच माघार का घेतली मग जर एवढं स्ट्रॉंग पोझिशन तुम्हाला सांगू का तुम्ही सगळ्या लोकांनी टीव्हीतले बाईट काढा. जरांगे पाटलांनी तिथे म्हणले मी ज्यावेळेस हात केला की नाही मला मंजूर नाही आम्हाला मंजूर नाही तुम्ही समाज बघत होता आम्हाला लक्षात येतं. योगेश केदारकडे आहे का योग्य माणसाकडे दिला जरांगे पाटलांनी माझ्यावर समाजाचा माझ्यावर पण विश्वास. योगेश केदार नाही म्हणाले म्हणजे बॉम्ब आहे. जरांगे पाटलांनी विचारला हा तुम्हाला जी आर मान्य करे समाजाच्या मंडपात उभारलेले बहुतांश लोक म्हणले अजिबात मान्य नाही. बघा काढा क्लिप कोणीतरी वळवून काही कॅमेरा आहेत का. बरं त्याने म्हणले हे बाबा हो मी उपोषण सोडू का समाज म्हणले नका सोडू पाटील उपोषण सोडू नका काय मला मारता बिरता काय. पाटलांचं म्हणणं काय होतं मला काय जीव घ्यायला तुम्ही बसला काय. मग माझ्या सगळ्याचं म्हणणं काय आपण जर समाजाला शब्द दिलाय की एक तर माझी प्रेत यात्रा निघेल नाहीतर माझी विजय यात्रा निघेल ते आपण शब्द विसरायला पाहिजे का. अहो तुम्हाला मरू दिला नव्हतो माझ्या सगळं ऐकायला पाहिजे होतं. आम्ही काय म्हणणार माझं मगणीत काय होतं मी त्या पांढरा तारखाला आणि दुसऱ्या अजून लोकांचं काय म्हणतो तो समाजानं बळजबरीनं जरांगे पाटलाला जीव घालू आपलं ना. तुम्हीच उपोषण काय करायचं साखळी उपोषणात परिवर्तित करू आपण हे साखळीत करू. शेतकरी आंदोलन जसं दिल्लीत बसलं होतं ना ठाण मांडून बरं आमच्याकडे सगळा शेता होता. आता आमची पोझिशन काय होती माहिती का मराठ्यांकडे 50 दिवस म्हणजे महिना दीड महिना जेवायला पुरवळ एवढा शेता होता मराठ्यांनी आणला होता. आम्हाला 2 दिवस अडचण केल्यावर फुक पॅक झालं. जेवायला खायला कोणाकडे नव्हतं माहिती का मुख्यमंत्र्यांकडे मिळालं नसतं. सगळे बाक्या मुंबईला मिळालं नसतं. दुधाचे टँकर बिंकर थांबणार होते. किती स्ट्रॉंग पोझिशन होतं. माझं म्हणणं होतं जरांगे पाटलांनी जेवण करावं मस्त राहावं. आपण आझाद मैदानातच आहे आपण तेवढेच मोजके लोक आता इथं आहे. आपले बाहेरचे पोर येऊन बसायला तयार आहेत. 2-4 हजार 5 हजाराचे आम्हाला म्हणत ती आझाद मैदान आम्ही किती होतो 2-4 हजार लोक होतो मर्यादित बसतो. बाकीच्याला सरकार न्यायालय जरी म्हणलं असं काढू शकत होते काय. फिरायला आले ते लोक सगळे मुंबई बघायला आलेत. संचार स्वातंत्र्य कोणी काढून घेऊ शकणार का. आंदोलन आझाद मैदानमध्ये 3,000 आम्ही होतो. आमची सगळी पब्लिक होती मुंबई फिरायला गेले. देशाचा कायदा आहे ना मूलभूत हक्क आहे ना की इथे फिरायला आलो कोण काय करू शकतो. त्या कायद्याचा इंटेन्सिटी देशाचा रूल ऑफ द लॉ माहिती पाहिजे. आम्ही आपली पोझिशन काय हे कळलं पाहिजे. आणि हा जो संवादाचा अभाव आहे ना तो मराठ्यांसाठी घातक झाला. आम्ही तळमळ करत होतो पाटील थांबू सरकारात चुकू तुम्ही म्हणता का देवेंद्र फडणवीसला पाळायचा आपण. जे फडणवीस साहेबाला आम्ही सत्तेच्या खुर्चीवरून बाहेर सुद्धा घेऊ शकलो असतो. वेळ अशी होती चेष्टाला मराठ्यांसोबत मराठा एवढा अत्याचार होता रस्त्यावर तुम्हाला सांगतो. हे आमचे आमदार बरं अनेक लोकांना इंटरेस्टिंग आहे. देवेंद्र फडणवीस सरकार कसं पडते 222 आमदार आहेत. अहो ह्या 222 आमदारापैकी जवळपास 125-26 आमदार मराठ्यांचे आहेत. हे 100-125 आमदार गेल्यावर तुम्ही अल्पमताचा आहे हो. सगळे मराठीचे पोरं त्यांच्या घरात जाऊन बसले आमदाराचे गावगाव. आम्ही आव्हान माझ्या डोक्यात होतं ते ह्या आमदारालाच म्हणायचं तुझी मा कसं बोकस काय करतो चल पोर आपल्या तिथं बसले घर जर बसले असते की नाही पाठिंबा दे जे म्हणाल ते आमदार स्वतः केले. कोणाच्या मायकेला हिंमत होती हिंमत करणारे विचारा सोळंके साहेबाला काय परिस्थिती असते. मराठी साहेब माझ्या गावचे आमदार सोळंके साहेबाला मला माहिती नाही यार घर जाळले तरी सोळंके साहेब म्हणत होते मराठी पोरा काही चूक केलेली नाही त्यांनी. ही ताकद आहे ना मराठ्यांची. फक्त आम्ही टेबलवर हारलो बार्गेनिंग मध्ये आम्हाला लक्षात मग आमचे पोर युद्ध जिंकले होते. हारलं कोण माहिती का माझ्यासारखा माणूस हारला जे आम्ही पाटलाला समजून सांगू शकलो ना हो. महाराष्ट्रात अहो आमच्या बाया सुद्धा तयार बसले त्या हो. काय सांगायचं तुम्हाला घरात बाया भाकरी काय आपल्या लढायला सैन्य चाललंय. मला तर ते ऐकायला यायचो पानिपत मी उदाहरण द्यायचो पानिपतात सुद्धा मराठी शिवरे गाजवायला गेली होती. पानिपत होऊ नये म्हणून ते आव्हान केलं बायांनो घर मायबाप हो जेवण खाणं आम्हाला पाठवा. आमच्या बाया स्वतः नव्हत्या घरात. प्रत्येक भाकर करणारी माय आमची जिंकलेली आहे लक्षात ठेवा. आमच्यासाठी घेऊन येणारा ड्रायव्हर होता का नाही गाडीचा तो जिंकलेला आहे. आमच्यासाठी पाण्याच्या बाटल्या गोळा करणारा तो माणूस जिंकलेला आहे. धोतरावर आलेले सगळे आमचे म्हातारे माणसं होते की नाही ते सगळे जिंकलेले. रस्त्याची लढाई त्यांनी काही कुचराई केली नाही. पण प्रत्येक वेळेसारखं मराठ्यांचं काय झाले तहा ठरले. छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी का होते माहिती आहे का ते मंत्रिमंडळात मंत्रणा करून सगळं कामं करायचे. अष्टप्रधान त्यांचं असायचे विद्वान मंडळी त्यांच्यासोबत असायचे. नालायक माणसं स्पष्ट होत नव्हते. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज काय करायचे विद्वान हुज लोक त्या काळातले त्यांच्यासोबत सल्ला मसलत करायचे. आणि शिवाजी महाराज कधी आणि कधीच तहा ठरले नाहीत. माननीय मनोज दादांना ही मोठी संधी आली. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा माझी इच्छा होती. आपल्याला एक स्ट्रॉंग टीम असली पाहिजे विद्वान टीम असली पाहिजे जवळपास असली पाहिजे. आपण लोकांचं ऐकायला पाहिजे काय चाललंय काय नाही हे कळलं पाहिजे. अहो ते सतीश माने शिंदे साहेबांनी एक दिवस अजून वाढून घेतला होता हो आम्हाला. आम्ही वाय कोण कुठलाच भागदार आमचा कमी पडत नव्हता. सरकारचे मॅनेज वकील मात्र थोडं होते यांच्या आजूबाजूला अभ्यासक होते ना
हे होते सगळे, त्यांचं नियंत्रण होतं, नियोजन होतं, काय करायचं काय नाही. पाटलाला उठवायचं, इथून हाकलून लावायचं, हे गणित होतं. वाशीत पण तीच टीम होती, इथं पण आता तीच टीम होती. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.